कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या मॅडम, तुमच्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील ना? नक्की होती। तुम्ही आधी भाईंचं आणि आबांचं मन जिंका आणि मग माझ्यासाठी लग्नाची मागणी घाला। आय एम शुअर नक्की तयार होतील ते। पण नाही झाले तर? हे बघा, मी आता जगू शकत नाही तुमच्याशिवाय, मी आधीच सांगतो। किती निगेटिव्ह बोलता हो प्रीतम सर। बघा, टेन्शनमुळे तुमचा चेहरा किती सुकलाय। या, मी तुमच्या चेहऱ्याला छान मालिश करून देते। दिवस डोक्यावर आला तरी झोप झाली नाही का रे पहिला? हा, तुला इथे काम करण्यासाठी आणलंय का झोपा काढण्यासाठी? सॉरी सॉरी सॉरी। गोठ्यात काम करणार तू आणि इंग्लिश जाडतो। चल उठ, गोठा साफ करून घे। अशी मॉर्निंग तर माझ्या आयुष्यात कधीच झाली नव्हती। व्हॉट अ वंडरफुल मॉर्निंग प्रीतम। ए, ऐकू आलं नाही काय? गोठा साफ करून घे। हा, पण इथे खूप घाण वास येतोय ना? रूम फ्रेशनर वगैरे लावत नाही का तुम्ही इथे? रूम फ्रेशनर इथं गोठ्यात? हा गोठ्यात रूम फ्रेशनर पाहिजे तुला? हा। कुठला राजकुमार लागून गेला रे तू? चल उठ, गाईच्या मागचं शेण काढ। कोण काढणार? गाईच्या मागचं शेण कोण काढणार? मला नाही माहित। काय बोलला? हा, हे बघा, तुम्ही चेष्टा करताय ना माझी? हा, सिरियसली मी काढायचं? तुला इथं ठेवून कशासाठी घेतलंय रे? काय? उठ, चल, गाईच्या मागचं शेण काढ। बरं बरं, ऐका ना प्रताप दादा, सॉरी भैया, आपलं ते दादासाहेब, मला हँड ग्लोव्स मिळतील का? हँड ग्लोव्स? हा। शेण काढायला हँड ग्लोव्स घालून शेण काय तुझ्या आज्यानं काढलं होतं का रे? नाही, ते काय आहे ना, हे बघा करून दाखवतो। आता बघा, ही गाय उभी आहे, हा, पण जर हिने जर शेण केलं तर ते खाली पडेल ना, मग ते खराब होणार। पण जर माझ्याकडे ग्लोव्स असतील तर मी असं उभं राहीन ते कॅच पकडायला, हा, तर गायने शेण केलं माझ्या हातात, खाली पडून खराबच नाही होणार। हा, मग मी काय करणार माहितीये का? हा, तुला उचलून अशा ठिकाणी फेकणार जिथं तुझा कोणीच कॅच घेऊ शकणार नाही। करू काय? नाही, सॉरी सॉरी सॉरी। काढ शेण लवकर। हा, करतो, लगेच करतो। हे काय, लगेच करतो। दादासाहेबांपेक्षा ते आबासाहेब बरे आहेत। आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, म्हणून काय कुठं ठेवलं हे सांगण्यासाठी मी थांबली इथं। पण उद्यापासून सगळं हे तुलाच करायचंय। हा, करीन मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।